हक्काचे उमेदवार इथे आहे, आम्हाला जाऊन विचारायचं नाही आमच्या साहेबांना निवडून देणार. विकासाच्या जोरावर जर बघायला गेलं तर यड्रावकर साहेब जे आहेत ते 100% ते निवडून येतील याची गॅरंटी आहे. परत सगळा समाज एक आणला हे महत्वाचं आहे. सगळ्यात साहेबच येणार, किती पण आव्हान असू दे. आता तुम्ही सभा बघितलं असाल, आव्हानाच्या पलीकडे आहे. यड्रावकर निवडून की आम्हाला यड्रावकर यड्रावकर येणार आहे साहेब. आतापर्यंत एवढ्या मोठी निधी कधी कोणी आणलं नाही. ती निधी यड्रावकर साहेबांनी आणल्यात, त्यामुळे यड्रावकर साहेब 100% निवडून येतील. कशी कामं केलेत त्यांनी भरपूर. त्यांच्या प्रेमासाठी आम्ही आणतो. कारण हा आता आमचा भाऊ मोठा एवढा उभारलाय, याला सगळ्या बहिणीचा आशीर्वाद आहे. 50 वर्ष झाले आम्हाला भाऊ कधी भेटला नव्हता ना भावाला बहीण कधी भेटलेली नव्हती, म्हणून आम्हाला या वर्षी आम्हाला भाऊ भेटला. नाही लढत एकतर्फी होणार आणि यड्रावकर साहेब हे हमखास येणार. की अगोदरच इथं बोलायला लागल्याचं साबित झालं. एवढं चांगलं काम केलंय म्हटल्यानंतर मग त्याने बदल कसं होईल सांगायचं. मतदानाचं उत्तर म्हणजे विकास काम त्यांचं. तर साहेबांनी त्यांचं काम दाखवलंय की नाही, विरोधकांनी त्यांचं काम दाखवू द्यात. विरोधक म्हणणार की तगडे असतात, त्यांनी त्यांच्या परीने त्यांची ताकद लावणार. हो, यड्रावकर साहेब 100% येणार. आम्हाला तर 100% वाटतंय शिट्टी येणार. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज शिरोळ विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी महायुतीचे पुरस्कृत राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजयी निर्धार मेळावा या ठिकाणी झाला. प्रचार सांगता समारंभाच्या निमित्ताने त्यांची जाहीर सभा जयसिंगपूरमध्ये झाली. याला मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित दिसतात. काय त्यांच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून बघूया. ताई नमस्कार, कुठलं गाव? जयसिंगपूर. कुठं आला होता? जयशंकर नगर. कशाला आला होता? राजेंद्र साहेबांचं भाषण होतं म्हणून. बर, काय सांगितलं मग? काय आता काय होणार आहे निवडणुकीत? काय सर मला काय सांगाल मावशी? कुठलं गाव? कुठलं गाव? जयशंकर. जयसिंगपूर. काय आता इथं काय आता शिरोळ तालुक्याची आता लढत होणार आहे. 2 दिवसावर मतदान आहे. कशी लढत होणार आणि कोण बाजी मारणार? का बरं? का यड्रावकर नका? बर, काय म्हणाले आता यड्रावकर सभा झाली इथं? यड्रावकर काय म्हणले आता सभा झाली इथं? हा मावशी, काय आता सभा झाली, काय म्हणले यड्रावकर? कुठलं गाव? जयसिंगपूर. कुठं आला होता सभेला? सभेला नव्हतो. बर, काय आता कशी लढत होणार? 2 दिवसात निवडणूक आहेत, काय वाटतंय? आम्हाला तर 100% वाटतंय शिट्टी येणार. का बरं? तसं त्यांचा गावाचा हिसाब, तशी कामं केलेत त्यांनी भरपूर, बर, त्यामुळे आम्हाला 100% गॅरंटी आहे. आज इथं यड्रावकरांनी विजयी निर्धार मेळावा घेतला. प्रचार सांगता समारंभाच्या निमित्तानं जाहीर सभा झाली. काय म्हणाले यड्रावकर? यड्रावकर म्हणजे ह्याच्या पुढे मी चांगले काम करत राहीन आणि आमच्या शिरोळ तालुक्याला डेव्हलप करीन बोलले. दवाखाना, शिक्षण, लाडक्या बहिणींचं सगळे विषयावर चर्चा केली. तुमचं गाव कुठलं? आमचं गाव जयसिंगपूर, आमदार गल्ली. काय जयसिंगपुरात 5 वर्षात काय कामं झाली हो? काय झालं, शाहू हे मेन उदाहरण आहे. राजश्री छत्रपती मूर्ती, बाकी नगरपालिका कशासाठी आलाय? कशासाठी आलाय? का? यड्रावकर सभेत आलाय. बर, काय म्हणले सभेत यड्रावकर? आहे की सिटीला घालायचं. कुठलं गाव? जयसिंगपूर. जयसिंगपूर. कुठं आला होता इकडं? मीटिंगला आलत, प्रचारला, सभा मीटिंगला. सभेला आला होता. काय आता इकडे यड्रावकरांची विजय निर्धार सभा झाली. प्रचारात त्यांचा सांगता समारंभ शेवट झाला त्यांचा. काय सांगाल, काय म्हणले यड्रावकर? 1 नंबर काम करतील ते, असं वाटतंय. निवडून द्यावं असं आमची इच्छा आहे. काय वाटते बरं निवडून द्यावं? आमची गरिबांची कामं करतात म्हणून. हक्काचे उमेदवार इथं आहे, आम्हाला जाऊन विचारायचं आम्ही म्हणून. मावशीकर, आता लढती आता जोराच्या आहेत किंवा आता तिकडं काँग्रेसचे उमेदवार सुद्धा विरोधामध्ये आहेत, बाकी आणि विरोधात उमेदवार आहेत. मग काय वाटतंय, कशी लढत होणार? मनाला वाटतंय ते आम्ही निवडून देऊ, जे त्यांना वाटतंय ते त्यांनी करू द्या. पण यड्रावकर बाजी मारणार काय? होय, मारणार. आम्ही सगळेजण एक मत करणार, मारणार त्यांनी. जरा टप जाणार नाही त्यांना निवडणुकी? नाही जाणार. आम्ही एवढे विश्वासाने ते निवडून देणार. काय मावशी, काय सांगणार?
काय नाही आमच्या साहेबांनी निवडून देणार आम्ही. का बरं? का बरं म्हणजे तसं आम्ही काम केले आहेत, आमच्या हक्काचे आहेत, आमचे आहेत. आम्हाला विचारू शकतो आम्ही जाऊन कधी पण होय. आम्ही निवडून देणार. जयसिंगपूर कुठं सभेला आला होता? बर, काय झाली सभेत काय झालं? काय म्हणले येड्रावकर? काय म्हणले? त्यांनी म्हटलं आता आम्ही सगळंच म्हणजे असं चांगलं करणार आहे, आम्हाला तुम्ही मत द्या, आम्ही नाही तर तुम्हाला म्हणजे असं साथ देणार, तुमचं चांगलं करणार असं म्हणून सांग. काय होणार मग या निवडणुकीत? निवडणूक आता त्या जनतेवर आहे. येड्रावकर साहेब येणार, जनता त्यांना आणणार असं त्यांचं असणार ना काहीतरी. पण जरा वारं पण आता बदलाच्या दिशेने सुरू आहे. विरोधक सुद्धा आता तगडे बदल पाहिजे म्हणतात लोक. काही आता बदल कसं होणार हो? आता एवढं त्यांना साथ देणारे म्हटल्यावर बदल कसं होणार? एवढी पब्लिक माग चांगलं काम केलंय म्हटल्यानंतर मग त्याने बदल कसं होईल सांगा की. काय काय कामं केलं? लाडक्या बहीण योजनेचं त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आमच्या गावात त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय, कधीच न झालेलं केलेलं आहे. त्या दिवशी आमच्या गावात दिवाळी जल्लोष होता. कुठलं गाव? जयसिंगपूर. मग आमच्या जयसिंगपूर मध्ये त्या दिवशी दिवाळी झाली. आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे म्हटल्यावर आम्ही साहेबांच्या बरोबरच जाणार. असं कसं म्हणताय? पण लाडकी बहीण तुम्हाला दिली आणि महागाई वाढवलं, काढून पण घेतली असं लोक म्हणतात. असं कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? याच्या मागं पण महागाई वाढत होती. प्रत्येक वर्षी दिवाळी आली की तेलाचा डबा वाढत असतोय. प्रत्येक वर्षी महागाई वाढत असते. याचा अर्थ असा नाही की साहेबांनी पैसे दिले म्हणून महागाई वाढली म्हणू नका. प्रत्येक वर्ष वाढतच गेले. कित्येक वर्ष झाले, मागचे तुम्ही इतिहास काढून बघा. दिवाळी आली म्हटलं तेलाचा डबा 3-3 हजार रुपये झाला. आम्ही 3,000 डबा घेतलाय तेव्हा साहेबांनी पैसे दिले नव्हते. मग आता दिले म्हणून काय झालं? पण साहेबांच्या समोर विरोधकांचं आव्हान आहे की विरोधक सुद्धा तगडे आहेत. विरोधक म्हणणार की तगडे असणार, त्यांनी त्यांच्या परीने त्यांची ताकद लावणार. हो मग कसे होणार विरोध? बाजी कोणाची? होणार की आमच्या साहेबांची बाजी होणार. असं काय म्हणतात? आम्ही प्रचारसाठी आलो येड्रावकर साहेबांच्या प्रचारसाठी. बरं. कुठं आलाय? आम्ही समरोळ मळ्यातून शाहू नगर मधनं परत गावून झोपडपट्टी 2 नंबर शाळा त्यांच्या प्रेमा खातीर आम्ही आलो होतो, बरं. त्यांच्या सभेसाठी. कसं असं प्रेम म्हणजे काय नेमकं आहे? काही नाही, येड्रावकर साहेबांनी आमच्या वडर समाजासाठी खूप काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाच्या विकास निधीच्या आणि कामाच्या जोरावर आम्ही सगळ्या महिला प्रतिनिधी आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना आम्ही सपोर्ट करत आहे. आता ही सभा झाली, या सभेमध्ये काय म्हणले येड्रावकर? येड्रावकर साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत जे 1900 कोटी निधी जे तालुक्यात आम्ही उपलब्ध करून देऊन या जोरावर आम्ही परत एकदा आम्ही इलेक्शनला उभारत आहे आणि या ठिकाणी परत एकदा तुम्ही मला ती संधी द्यावी आणि परत ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही निधी आणावं शिरोळ तालुक्यासाठी. हे साहेबांनी आता आम्हाला गवाही दिलेलं आणि सांगितलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही साहेबांना माता भगिनी जी आहे आणि शिरोळ तालुक्यातली जी जनता आहे त्यांना आम्ही निवडून देण्याची आम्ही गवाही पण आम्ही त्यांना दिलेली आहे. काय होईल? काय वाटतं निवडणूक कशी लढत होईल? 3 उमेदवार आहेत रिंगणात. तो आहे की, पण सध्या कसं माहित आहे काय, विकासाच्या जोरावर जर बघायला गेलं तर येड्रावकर साहेब जे आहेत ते 100% ते निवडून येतील याची गॅरंटी आहे आम्ही. कारण का या ठिकाणी जे आता सध्याच्या घडीला जर म्हणलं तर आता गेल्या 15 ते 20 वर्ष आम्ही जे इलेक्शन बघतोय त्या इलेक्शन मध्ये कोणते खासदार असले, आमदार असले, आतापर्यंत एवढ्या मोठी निधी कधी कोणी आणलं नाही. ते निधी येड्रावकर साहेबांनी आणल्यात. त्यामुळे येड्रावकर साहेब 100% निवडून येतील याची आम्हाला. विरोधकांचं आव्हान आहे की त्यांना? नाही, जरी असलं तरी पण कसं आहे, त्यांनी जे काम केलं ते आतापर्यंत कोणी काम केलं नसल्या कारणानं आम्ही त्या जोरावर त्यांना निवडून द्यायची आम्ही गवाही दिली. काय म्हणताय? काय वाटतंय? कशी होणार लढत? कसं जाणार? काय व्हायची लढत? नांदणी नांदणी. इकडे कुठे आला होता? सभेसाठी. काय झाली सभा? काय म्हणले सभेमध्ये येड्रावकर? विकास बोलतोय सर. बोलतोय. हो, काय असा विकास? रस्ते केले सरांनी, परत सगळा समाज एक आणला, हे महत्वाचं आहे सगळ्यात. आणि त्यांचा काही विषयच नाही सर, बोलण्याच्या पलीकडे आहे सगळं. हो, कशी लढत होणार? तिरंगी लढत आहे, चुरस आहे, कशी होणार लढत? साहेबच येणार. काय बरं एवढा का विश्वास? खूप विश्वास आहे आणि त्यांनी काम केलंय पण तसं. विरोधकांचं आव्हान आहे की साहेबांना? किती पण आव्हान असू दे, आता तुम्ही सभा बघितला असाल, आव्हानाच्या पलीकडे आहे. काय सभेमध्ये संदेश दिला त्यांनी? विकासाचा संदेश आणि लाडक्या बहिणीचा संदेश. कायम सोबत राहतील सर. परत शारपड जमीन, खूप काही. कुठं आलाय? इकडं कुठं आलाय? जयसिंगपुरात. बरं, सभा म्हणायचं काय तुम्हाला? हा सर. सभा होती इथं. हा सर. काय कुणाची सभा होती? येड्रावकर. काय मग आता काय निवडणूक कशी होणार? कोण मारणार बाजी? बाजी कोण मारणार निवडणुकीत? येड्रावकर. का बरं? बायकांचं सहकार्य करतात म्हणून. काय बायकांना सहकार्य आहे?
सगळी सोय केली बायकांची, पैसे देणं घेणं, लाडक्या बहिणीच, त्यासाठी भावासाठी आम्ही सहकार्य सगळ्याला करतोय. त्यासाठी मध्ये मिळालेत का लाडक्या बहिणीचे पैसे? मिळाली दिली आम्हाला सगळ्या. मग आता सभेत काय सांगितले यड्रावकरांनी? सभेत सांगितले यड्रावकरांनी सगळ्या लाडक्या बहिणीला आम्ही पैसे चालू करतो, देणं घेणं करतो, त्यांची भले बरं करतो, त्यांचा पाठोमा आहे, त्यांची व्यवस्था करतो, सगळं करतो म्हणून सोय करतो म्हणून सांगितलं. मग काय होणार होतं? तालुक्यात कोण बाजी मारणार? हा? तालुक्यात कोण बाजी मारणार निवडणुकीत आता? निवडणुकीत आम्हाला यड्रावकर बर, तर बाकीचे पण उमेदवार आहेत की? ऐकते का? त्यांनी पण आलं ना, आम्हाला सांगितलंच नाही. नाही. बर, यड्रावकर हा? यड्रावकर यड्रावकर होय. काय काय केलं यड्रावकरांनी? काय आमची मदत करणार आम्हाला काय काय केली का मदत? नाही अजून खरं दोघं आता केली मदत केली. कुठं आला? जयसिंगपुरावर जयसिंगपूर. काय होणार निवडणुकीत? यड्रावकर का बरं? आमची सोय करेल ती. काय सोय केल्या? आता बघू काय करेल ती. हा बोला. यड्रावकर येणार आहे साहेब आमचं, कुठे येणार आहेत? मतदान निवडून. निवडून येणार आहेत. हा. बर, काय म्हणले आता? सभा झाली, यड्रावकर सभेत बोलले, काय म्हणाले? सगळे तुमची मदत करतो आम्ही, हा. सगळी मदत करतो तुमचे, सगळ्याला उभा राहिल्यात, बर. सगळे सहकार्य करतो तुम्हाला, आम्ही निवडून येतो. करतील का त्यांनी मदत? मग करणार की केले ह्याच्या आधी? आधी केले की लाडक्या बहिणी आम्हाला पैसे मंजूर झाले. पण लाडक्या बहिणी तुम्हाला 1500 दिले आणि इकडे दर वाढवले, काढून घ्यायला लागलेत लोक म्हणतात. नाही तेवढं पण काय तर करणार की कोशिश त्यांनी पण, काय करणार? काय तर करतील की त्यांनी उपचार, काय तर कमी जास्त करतील की त्यांनी पण. सरकार सगळंच एकदमच वाढवून ठेवणार होय त्यांनी. सरकारवर खुश आहे काय? हा? सरकारवर खुश आहे काय म्हणलं? सरकारवर खुश आहे काय? सरकारच्या धोरणाबद्दल, सरकारच्या योजनेबद्दल? एकनाथ दादा शिंदे आहे नाही त्यांच्यावर खुश आहेत. का बरं? काय केलं एकनाथ शिंदेने? काय दिलं म्हणजे आम्हाला हे पोर्टल त्यांनी हे केले, आम्हाला 1,500 रुपये दिल्यात, 1,500 रुपये दिल्यात, आणि काय तर पुढे काहीतरी प्रगती होईलच की त्यांच्या हातात. काय म्हणलं? 50 वर्ष झाली आम्हाला भाव कधी भेटला नव्हता ना, भावाला बहीण कधी भेटलेली नव्हती, म्हणून आम्हाला या वर्षी आम्हाला भाव भेटला. कोण आहे भाऊ? हा? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. हा, आम्हाला भाव आता बहिणी मानले आमच्या, त्यांच्यासाठी सवय. हसूर. इकडे कशासाठी आलाय? आम्ही सभेला आलोय. सभेला. हा. काय झालं सभेत मग? सभेत काय यड्रावकर साहेबांनी जे काम केलंय त्याचं त्यांनी सांगितलं, पक्षाचा त्यांना सगळा सपोर्ट आहे आणि त्यांचं ऑलरेडी खरोखरच काम खूप छान आहे. अगोदरच त्या व्यायामशाळेचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. कुठल्या गावात? हसूर. तुम्ही कुठल्या पक्षाचे? मी शिंदे गटाची विभाग प्रमुख म्हणून आहे शिरोळ तालुक्याची. माझं नाव संध्या हजारे, मी हसूरचीच आहे. काय होणार हो? कशी लढत होणार मग? यड्रावकर एकतर्फी लढत वाटते का विरोधकांचं आव्हान वाटते? नाही, लढत एकतर्फी होणार आणि यड्रावकर साहेब हे हमखास येणार. विरोधकांचं आव्हान त्यांना नाही असलं तरी पण काही फरक पडणार नाहीये त्या गोष्टीचा, कारण त्यांनी कामच एवढं भरपूर केलंय की शिरोळ तालुक्यामध्ये की सांगण्याच्या पलीकडचं आहे ते. विरोधक सुद्धा तगडे आहेत, ते सुद्धा जोमानं कामाला लागले. पण त्यांनी काम काय केलंय? त्यांनी काम दाखवू द्यात ना त्यांचं, जसं साहेबांनी त्यांचं काम दाखवलंय की नाही, विरोधकांनी त्यांचं काम दाखवू द्यात. त्याच्याबद्दल आम्ही काही दुसरं बोलणार नाही. काय सांगाल मावशी, काय होणार तालुक्यात? तालुक्यात काही विजय होणारच की यड्रावकर साहेबांचा. का बरं एवढा का कॉन्फिडन्स? एवढी महिला जमलेले होते, सगळे तडफदार उमेदवार सगळे होते, त्यांनी त्यांच्या बाजूने एवढं छान भाषण केलं की अगोदरच इथं गुलाल लागल्याचं साबित झालं. विजयाच्या अगोदरच महत्वाचे कामं त्यांनी केलेत. महिला आघाडीसाठी त्यांनी नेतृत्व चांगलं केलं, गटारे केल्या, कुठं कुठं कामं विकास चांगला त्यांनी केला, आणि त्याचं मतदानाचं उत्तर म्हणजे विकास काम त्यांचं. विकास हाच माझा धर्म म्हटले त्यांनी चांगल्या जोमानं केली. आमच्या महिलांसारख्याने त्यांनी सपोर्ट केला, महिलांना त्यांनी सोय केली, बाहेर काढलं, महिला बाहेर पडल्या. आज महिलांना घरातून 1 रुपयाची ओळख नसताना त्यांनी 1,500ची सोय महिलांच्या डायरेक्ट खात्यावरती केली, त्यामुळे त्यांना धन्यवाद. आणि ह्या हिशोबाच्या ह्याच्यावर कार्यकर्ता म्हणून किंवा एक आमचा मोठा भाऊ म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि यड्रावकर साहेब हे निश्चित आघाडीनं आणि मताधिक्यानं शिरोळ तालुक्यामध्ये एकमेव उमेदवार उमदा म्हणजे. तालुक्यातली जनता आता बदल सुद्धा पाहिजे म्हणते, म्हणजे काही लोक बदलाच्या दिशेने आहेत, बदल करणार म्हणतात. नाही, बदल होणार नाही 100%. कारण हा आज आमचा भाऊ मोठा एवढा उभारलाय, याला सगळ्या बहिणींचा आशीर्वाद आहे, त्यामुळे कोणी बदलू शकणार नाही. आणि हेच एकमेव उमेदवार म्हणून तालुक्याचे एकमेव म्हणजे हेच निवडून येतील, हा आमचा मोठा विश्वास आहे. आमचं गाव जुने दानवाड. कुठं सभेला आलाय? हा, सभेला आलोय. काय सांगाल माझा, काय होणार? साहेबांनी एवढं काम केलेलं आहे आमच्या गावासाठी, जे आमचं गाव जेवढं आहे तुमचा तेवढा एक वार्ड होतोय. जयसिंगपूर, शिरोळ असू दे, लाट असू दे, कुरुंदवाड असू दे. पण ह्या राजकारण म्हणजे राऊंड क्षेत्रात
जसं कोल्हापूरचा हरण्या आणि शिरूरचा बैजा, त्या पद्धतीनं ही दोन व्यक्ती आहेत आमच्याकडे. कोण? राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब म्हणजे हरण्या आणि हेलिकॉप्टर बैजा म्हणजे संजय दादा. काय होणार तालुक्यात? यड्रावकर साहेब 100% येणार, 100% येणार. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.